This is the last point where we will understand continue and break and two statements कसे युजफुल असतात आणि कशा पद्धतीने एक्झिक्युशन होत आहे. मला वाटतं ब्रेक स्टेटमेंट ऑलरेडी वी हॅव सीन इन केस ऑफ स्विच केस. येस. हॅलो हॅलो हॅलो. येस. आपण ब्रेक स्टेटमेंट ऑलरेडी शिकलेलो आहोत स्विच केस मध्ये. ते लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट मध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं किंवा कशा पद्धतीने वापरू शकतो ते आपण बघणार आहोत. आणि कंटिन्यू स्टेटमेंट हे दोन स्टेटमेंट राहिले ते आपले युनिट नंबर 2 आपला संपेल इकडे. तर कसं आहे बघा, पहिल्यांदा ब्रेक स्टेटमेंट कसं आहे समजून घेऊ. ब्रेक स्टेटमेंटने स्विच केस मधून बाहेर फेकलं जातं आपण. येस. हॅलो. येस सर. तर त्याच पद्धतीने जर लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट त्यात पण नेस्टेड फॉर लूप जर वापरले असेल किंवा सिंगल फॉर लूप जरी वापरले असेल तरी ते त्या फॉर लूप मधून बाहेर फेकण्यासाठी, बाहेर आपला कंट्रोल येण्यासाठी ब्रेक स्टेटमेंट वापरलं जातं. जसं स्विच केस मध्ये वापरलं जातं त्याच पद्धतीने. void main एक छोटासा प्रोग्राम लिहितोय समजण्यासाठी बरं का, समजून घ्या तुम्ही. clr ser get ch f2 yes int I comma j. I is looping variable for outer for loop, j is looping variable for inner for loop. nested for loop वापरणार आहे मी. आणि printf बॅकस्लॅश n एक छोटासा पॅटर्न डिस्प्ले करणार आहे. I is equal to 1, I is less than or equal to 3 आणि 3 रो साठी I plus plus. आणि इथे पण तसंच लिहिलं आहे ना, j is equal to 1, j is less than or equal to 3. 3 रो आणि 3 कॉलम साठी j plus plus. आणि इथे printf स्लॅश छोटासा स्पेस दिला थोडासा. %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू दाखवायची मला कुणाची तर j ची. काय दिसेल हो आउटपुट स्क्रीन वरती? हॅलो सांगा फास्ट. हॅलो. 1 1 2 1 2 3. पहिल्या रो मध्ये काय दिसेल? 1. कसं 1 दिसेल हो? इथे बघा की आहे ना, इथे आय नाही आहे ना, आय नाही आहे ना. जे ची व्हॅल्यू 1 पासून 3 पर्यंत आपण वाढवणार आहोत. 3 वेळा एक्झिक्यूट होणार. आय असेल तर एका रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2, तिसऱ्या रो मध्ये 3 तसं येते आय पर्यंत. इथे साधा पहिला प्रोग्राम आहे तो लक्षात घ्या. 5च्या जागेवरती 3 लिहिलंय फक्त आणि जे ची व्हॅल्यू दाखवते आपण. काय दिसणार पहिल्या रो मध्ये? हॅलो हॅलो. अभ्यास करत नाही ना कोणच वर्गामध्ये? पहिल्या रो मध्ये काय दिसणार? जे ची व्हॅल्यू काय काय दिसणार? हॅलो. अभ्यास शून्य आहे. आपलं कसं आहे बघा ना, ज्यावेळेस एक्झाम येते ना त्यावेळेस आपल्याला जाग येते आणि त्यावेळेस आपण अभ्यास करायला चालू करतोय. तहान लागली की विहीर खाणं ही आपली चुकीची सवय आहे. ह्या पद्धतीने जर गेला पुढे इंजिनियर व्हायला तर कसलं इंजिनियर होऊन बाहेर पडणार? 1 2 3. सांगा. 1 2 सांगा पहिल्या रो मध्ये 1 2 3. हा, दुसऱ्या रो मध्ये
1 2. 1 2. कसं 1 2 होईल हो? 1 2 3 1 2 3 देणार सर. हा 1 2 3 पहिल्या रो मध्ये, दुसऱ्या रो मध्ये पण 1 2 3, तिसऱ्या रो मध्ये पण 1 2 3. कमी का होत जाईल आहे ना? इथे आय लिहिलं तर काहीतरी फरक पडेल आहे ना. आपण दोन्ही इकडे आहे ना, जेवढ्या नंबर ऑफ रोज आहेत तेवढ्याच नंबर ऑफ कॉलम्स आहेत. विचार करा की आहे ना. त्याच्यामुळे जे ची व्हॅल्यू दाखवतोय, जे ची व्हॅल्यू ही व्हॅरी होते. पहिल्या रो मध्ये 1 2 3, दुसऱ्या रो मध्ये पण 1 2 3, तिसऱ्या रो मध्ये पण 1 2 3. हे कळलं का? Yes sir. हे जर कळत नसेल तर ब्रेक शिकून काय उपयोग आहे ना? आपल्याला ब्रेक लागला तिकडे बघा. आता विचार करा. आपण काय करतो इथे लॉजिकल कंडिशन लिहितोय. इफ एक डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट I is equal to J असताना I want to execute this break statement. इथे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट एक टाकलं मध्ये बरं का. विचार करा आता काय होणार. ज्यावेळेस आय आणि जे च्या व्हॅल्यू सेम राहतात त्यावेळेस ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं आणि ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर ते ब्रेक स्टेटमेंट ज्या फॉर लूप मध्ये आहे तिथून आहे ना कंट्रोल बाहेरच्या बाहेर येतो बाहेर आणि नेक्स्ट स्टेटमेंटला जातो. लक्षात आलं? आपण असं लिहिलंय आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम असतील तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट करायला लावलं आपण मशीनला. मग विचार करा आता आउटपुट काय येईल. तर मी सांगतो थोडंसं शांतपणे बघा. पहिल्या रो मध्ये 1. पहिल्या रो मध्ये 1. व्हेरी गुड व्हेरी गुड. दुसऱ्या रो मध्ये 2. 2 कसं येईल हो? इकडे अंदाज पंच काय नसतं लक्षात घ्या आहे ना. आणि आपल्याला ब्रेनला समजलेल्या तर गोष्टी 1 कधी 2. नसतात. हा 1 2 कोणतं म्हणलं बघा ना. दुसऱ्या रो मध्ये 1 2 आणि तिसऱ्या रो मध्ये 1 2 3. व्हेरी गुड 1 2 3. बघा आता त्यांनी कसं गेस केलंय माहित नाही मला, बट इट इज राईट. आता हे कशा पद्धतीने एक्झिक्यूट झालं आहे बघा. आपण फटाफट विंडो वॉच वापरूया. आपल्याकडे किती व्हेरिएबल आहेत? 2 व्हेरिएबल आहेत. पहिला आय, दुसरा जे. F7 ऑलवेज एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम विल बी स्टार्टेड फ्रॉम मेन फंक्शन F7. आय आणि जे च्या गार्बेज व्हॅल्यू झाल्या. आय इज इक्वल टू 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू झालं. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू झालं. ते इथून इथं आलं जे ची व्हॅल्यू 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 हे पण ट्रू झालं. आतमध्ये आलं जे ची व्हॅल्यू तो दाखवणार 1 आउटपुट स्क्रीनवरती दाखवली त्यांनी. येस. हॅलो हॅलो. पहिल्या रो मध्ये हॅलो. Yes sir. हा इथून तो इथे आला. आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम असतील तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट कर असं मशीनला सांगितलं आपण. आय आणि व्हॅल्यू ह्या जे आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 1, लॉजिकल कंडिशन ट्रू झाली. ब्रेक स्टेटमेंट कडे गेला. तो ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की तो इनर फॉर लूप मधून बाहेर येणार आणि आउटर फॉर लूप कडे जाणार. म्हणजे ह्या बॅकस्लॅश एन कडे जाणार. म्हणजे डायरेक्ट तो सेकंड रो मध्ये जाणार. गेला का? हॅलो. Yes sir. इथून तो वापस इकडे गेला. आय ची व्हॅल्यू 2 झाली. आय ची व्हॅल्यू 2 झाली म्हणजे सेकंड रो मध्ये गेला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 लॉजिकल कंडिशन ट्रू झाली आउटर फॉर लूपची. आतमध्ये आला. जे ची व्हॅल्यू परत एकदा 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 अगेन लॉजिकल कंडिशन रिमेन्स ट्रू. मग तो खालती आला. जे ची व्हॅल्यू पहिली आहे एक व्हॅल्यू ही आउटपुट स्क्रीन वरती दाखवली त्याने. F7 प्रेस केल्यानंतर इथून तो इथे जाणार. इथे लॉजिकल कंडिशन काय होणार हो? आय ची व्हॅल्यू 2 आहे. जे ची False. व्हॅल्यू 1 आहे. फॉल्स होणार. तो ब्रेक स्टेटमेंट कडे जाणार नाही. इथून तो डायरेक्ट जे ची व्हॅल्यू वाढवायला जाणार. जे ची व्हॅल्यू 2 होणार. जे ची व्हॅल्यू 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. जे ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार तो आउटपुट स्क्रीन वरती त्याच रो मध्ये सेकंड रो मध्ये. इथून मात्र परत तो इकडे जाणार. आय ची व्हॅल्यू पण 2, जे ची व्हॅल्यू पण 2, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की तो इनर फॉर लूप मधून बाहेर जाऊन प्रिंटएफ बॅकस्लॅश एन कडे जाणार. म्हणजे आय आणि जे च्या व्हॅल्यू सेम झाल्या की तो ब्रेक स्टेटमेंटला एक्झिक्यूट करतो आणि इनर फॉर लूप मधून बाहेर पडून आउटर फॉर लूपच्या प्रिंटएफ बॅकस्लॅश एन कडे जातो. आणि इकडे गेला म्हणजे तो नेक्स्ट रो ला जातो आउटपुट स्क्रीन वरती. गेला का हो? हॅलो. येस. Yes sir. आय ची व्हॅल्यू 3 झाली. जे ची व्हॅल्यू परत एकदा आता 1 होणार आहे.
1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू झाली आणि परत एकदा जे ची पहिली व्हॅल्यू 1 ही डिस्प्ले करणार आउटपुट स्क्रीनवरती केली त्यांनी. मग तो परत खाली आला, आय ची व्हॅल्यू आता 3 आहे, जे ची व्हॅल्यू 1 आहे. इथे लॉजिकल कंडिशन फॉल झाली, ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. F7 मी प्रेस करतो, जे ची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तो जे प्लस प्लस कडे जाणार, जे ची व्हॅल्यू 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार, जे ची व्हॅल्यू 2 ही दुसरी व्हॅल्यू जे ची 2 त्याच रो मध्ये तिसऱ्या रो मध्ये दाखवली जाणार. येस. हॅलो. येस सर. इथून तो वापस इकडे आला, आय ची व्हॅल्यू 3 आहे, जे ची व्हॅल्यू 2 आहे, लॉजिकल कंडिशन फॉल झाली. तो ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही करणार, जे ची व्हॅल्यू वाढवायला जाणार, जे ची व्हॅल्यू 3 होणार, जे ची व्हॅल्यू 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार इनर फॉर लूपची, जे ची तिसरी व्हॅल्यू 3 ही त्याच तिसऱ्या रो मध्ये दाखवली जाणार. येस. हॅलो. येस सर. इथून तो आता आय ची व्हॅल्यू पण 3 आहे, जे ची व्हॅल्यू पण 3 आहे, ब्रेक स्टेटमेंट कडे जाणार, ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि तो आउटर फॉर लूप कडे जाऊन आय ची व्हॅल्यू वाढवायला जाणार. इकडे बॅकस्लॅश एन म्हणजे खालच्या लाईनला जाणार आधी, मग नंतर आय ची व्हॅल्यू वाढवणार. तो आय ची व्हॅल्यू 4 झाली, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आणि फॉल झाली. बाहेरची आउटर लूप ची लॉजिकल कंडिशन फॉल झाली म्हणून तो गेट स्टेज कडे गेला. सगळं एक्झिक्युशन जे आहे नेस्टेड फॉर लूपचं ते थांबलं इकडे आणि अशा पद्धतीने आउटपुट दिसलं. काय अडचण? हो सर. ब्रेक स्टेटमेंट कशा पद्धतीने यूज होतं बरं का, हे समजलं का बघा. त्याच्यामध्ये एवढंच आहे ना, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, व्हेन ब्रेक स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड अँड इफ इट इज प्रेझेंट इन दी फॉर लूप और एनी लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट, कंट्रोल ऑफ द कम्प्युटर विल जम्प, ओके, फ्रॉम कम्स आउट म्हणून आपण, कम्स आउट फ्रॉम दॅट फॉर लूप. त्या फॉर लूप मधून तो बाहेर पडतो. समजलं का? हॅलो. येस. येस सर. काय अडचण? नसेल तर आपण कंटिन्यू स्टेटमेंट कडे जातोय, जाऊया. येस सर. सेव्ह ॲज 11.c. ह्याच प्रोग्राम मध्ये अंडरस्टँड कंटिन्यू कीवर्ड आहे, ब्रेक पण कीवर्ड आहे, कंटिन्यू पण कीवर्ड आहे, स्मॉल केस लेटर मध्येच लिहायचं ते. हाच प्रोग्राम थोडस कोडिंग जे आहे ते चेंज करतोय मी बरं का. हे इथून उचलून कंट्रोल इन्सर्ट डिलीट वरती पेस्ट केलं आणि ब्रेकच्या जागेवरती कंटिन्यू लिहिलं. तर कसं एक्झिक्यूट होणार हे समजून घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा ब्रेक स्टेटमेंट मध्ये जर लॉजिकल कंडिशन इफ ची ट्रू झाली तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होत होतं आणि त्या फॉर लूप मधून तो बाहेर पडत होता आणि पुढच्या स्टेटमेंट कडे जात होता. ठीक आहे. आता इथे होतं कसं, जर आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम आल्या तर कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मागासारखंच आहे, फक्त कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोल ह्या कंटिन्यू स्टेटमेंट कडून डायरेक्ट अपडेशन ऑफ लूपिंग व्हेरिएबल कडे जातो. कंट्रोल इथे कळलं का. आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम राहिल्या तर कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर ज्या फॉर लूप मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट आहे त्या फॉर लूपच्या अपडेशन ऑफ लूपिंग व्हेरिएबल कडे कंट्रोल जाणार. समजलं का? हॅलो. येस सर. येस. मग ह्याचा विचार करून थोडस पेपर वरती करा आहे ना, आउटपुट काय येणार कोण सांगते बघू आहे ना. आपलं ज्याला आउटपुट सांगायला येईल त्याला हा चॅप्टर नंबर 2 पूर्णपणे समजला असं म्हणणार मी. ओके. आउटपुट काय येणार सांगा ह्याचं. परत एकदा सांगतोय, ज्या वेळेस आय आणि जे च्या व्हॅल्यू सेम राहणार त्यावेळेस कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल जो आहे तो कंटिन्यू स्टेटमेंट कडून अपडेशन ऑफ लूपिंग व्हेरिएबल कडे जाणार. ज्या फॉर लूप मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट आहे त्या फॉर लूपच्या लूपिंग व्हेरिएबलला अपडेट करण्यासाठी तो जाणार. अशा पद्धतीने एक्झिक्यूट होणार आहे. सांगा आउटपुट काय येणार. 2-3 मिनिट घ्या.
2 3 1 3 1 2. पहिल्या रो मध्ये 2 3 व्हेरी गुड. दुसऱ्या रो मध्ये 1 3 हा 1 3 हा आणि तिसऱ्या रो मध्ये 1. बघा ना, व्हेरी गुड. बाकीच्यांना आलं का हो? व्हेरी गुड. कुणी आन्सर दिलं? आन्सर कुणी दिलं? आन्सर कोणी दिलं? Yes sir. Salgar. हा Salgar. सलगर. नाव काय? Avinash. अविनाश सलगर. बघा, अविनाश सलगर. आता अविनाश आपल्याकडे बर का किती मिनिटं आहेत मला माहित नाही. तुम्ही थोडस एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करा. कुठे चुकलं तर मी आहे तुमच्या सोबत बर का. कसं एक्झिक्यूट होत आहे, पहिल्या रो मध्ये 2 3 कसं येतं एवढं सांगितलं तरी भरपूर होईल. स्क्रीन दिसते का? Yes sir. सांगा थोडस. पहिल्यांदा फॉर लूप 1 कडे जाणार. I ची व्हॅल्यू 1 होणार. हा जोरात सांगा आणि जोरात बोला थोडस. I ची व्हॅल्यू 1 होणार पहिल्यांदा. परत बर. I is less than or equal to 3. ट्रू झालं. बरोबर. परत आतल्या फॉर लूप मध्ये जाणार. J Very ची व्हॅल्यू 1 होणार. ओके J is less than or equal to 3 ट्रू होणार. ओके ट्रू झाल्यामुळे आतमध्ये जाणार ब्रॅकेट मध्ये. ओके I equal to J. I ची व्हॅल्यू 1 आहे. J ची व्हॅल्यू 1 आहे. कंटिन्यू होणार. व्हेरी गुड. इथून कुठे जाणार? परत फॉर लूप मध्ये जाणार. J प्लस प्लस होणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे जाणार ते लक्षात येतं का बघा ना. आणि J ची व्हॅल्यू किती होणार? J ची व्हॅल्यू 2 होणार. व्हेरी गुड. इफ कडे जाणार. I नाही नाही equal to हे equal to J. सांगायचं हे लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. 2 इज लेस दॅन ऑर हा, इक्वल टू true. 3 हे ट्रू होणार म्हणून ते इथे जाणार वापस. हा. आता काय होणार? परत ते फॉल्स होणार. I1 आहे. J2 आहे. व्हेरी फॉल्स गुड. होणार. परत आतमधल्या लूप कडे जाणार नाही. डायरेक्ट प्रिंट नाही नाही होणार. नाही 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 इथून तो इथे जाणार. इथे J ची व्हॅल्यू दाखवायला जाणार. J ची व्हॅल्यू किती दाखवली जाणार? J ची व्हॅल्यू 2 दाखवणार तो. हा कंटिन्यू कडे जाणार नाही तो. हा J ची व्हॅल्यू 2 दाखवली जाणार. इथून वापस तो परत इथे जाणार. येस हा सर. सांगा. J ची व्हॅल्यू 3 होणार. हा. परत J लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. परत इफ स्टेटमेंट कडे जाणार. I1 आहे. J3 आहे. ते फॉल्स होणार आणि Very परत good. प्रिंट J ची व्हॅल्यू 3 दाखवणार. हा J ची व्हॅल्यू 3 दाखवणार. अशा पद्धतीने पहिल्या रो मध्ये 2 3 दिसतंय. कळलं का बाकीच्यांना? हॅलो ठीक आहे पुढे सांगा ना. बाकीच्यांचं काय माहित नाही. पुढे सांगा. इथून तो वापस परत प्रिंट ब्लॅक स्लॅश हा नाही नाही सेकंड रो कडे जाणार तो. इथून परत J प्लस J प्लस प्लस होणार. J ची 4 व्हॅल्यू होणार. 2 होणार. false होईल. इक्वल टू 3 फॉल्स होणार. मग इनर फॉर लूप जे आहे त्याचं एक्झिक्युशन थांबणार आणि मग तो बॅकस्लॅश एन कडे जाणार. येस येस सर. आणि नवीन रोला जाणार. नवीन रोला म्हणजे सेकंड रोला जाणार. इथून परत तो इथे येणार. सांगा आता. हॅलो I ची व्हॅल्यू 2 होणार. वेर I is less than or equal to 3 फॉल्स होणार. ट्रू होणार. फॉर लूप कडे जाणार. 2 इज ट्रू होणार सर. 2 झाली. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 हे ट्रू होणार. हा पुढे फॉर लूप कडे जाणार. J इक्वल टू 1 घेणार. हा 1 इज लेस J दॅन ऑर is इक्वल less टू than 3. or equal 1 to इज 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. सांगा इथे काय होणार होणार. आता? परत इफ स्टेटमेंट कडे जाणार. I ची व्हॅल्यू 2 असणार. इज इक्वल टू 1 ही फॉल्स होणार. व्हेरी गुड. त्याच्यामुळे तो J Continuous ची व्हॅल्यू जी आहे ती 1 दाखवणार. Direct. दुसऱ्या रो मध्ये 1 दाखवणार. येस येस सर. इथून तो J प्लस प्लस कडे जाणार. सांगा. J प्लस प्लस म्हणजे 2 होणार. J ची व्हॅल्यू 2 झाली की परत I इफ स्टेटमेंट कडे जाऊन I ची व्हॅल्यू 2 आहे. J ची व्हॅल्यू 2 आहे. इज इक्वल टू ट्रू होणार. परत कंटिन्यू स्टेटमेंट कडे जाऊन परत J प्लस प्लस होणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि इथे J प्लस प्लस होऊन 3 J ची व्हॅल्यू 3 होणार. वेर J इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. परत इफ स्टेटमेंट कडे I2 जाणार. आहे. I ची व्हॅल्यू I2 आहे. J 3 आहे. हे फॉल्स फॉल्स होणार. होणार. ची व्हॅल्यू 3 दाखवणार. प्रिंट होणार. हा त्याच्यामुळे दुसऱ्या रो मध्ये 1 3 असं दिसलेलं आहे पुढे.
पुढे परत जे प्लस प्लस होणार, जे ची व्हॅल्यू 4 होणार, व्हेरी वेअर गुड. जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 फॉल्स होणार. हे इनर परत फॉर प्रिंट बाहेर येणार बॅकस्लॅश आणि एन होणार. बॅकस्लॅश ला जाणार, नवीन रो ला जाणार, तिसऱ्या रो मध्ये जाणार आणि आय ची व्हॅल्यू किती होणार आता? आय ची व्हॅल्यू आता 3 होणार, व्हेरी गुड. वेअर आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. बरोबर. फॉर स्टेटमेंट कडे जे ची व्हॅल्यू 1 घेणार, वेअर जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. इफ स्टेटमेंट कडे जाणार, आय इज इक्वल टू जे, म्हणजे आय ची व्हॅल्यू 3 आणि जे ची व्हॅल्यू 1 फॉल्स होणार. हे फॉल झाल्यामुळे डायरेक्ट कंटिन्यू प्रिंट येणार नाही, तो जे ची व्हॅल्यू छापायला जाणार, जे ची व्हॅल्यू 1 अशी दाखवणार तिसऱ्या रो मध्ये. येस. येस सर. पुढे परत तिकडं जे प्लस प्लस होणार, जे ची व्हॅल्यू 2 होणार, वेअर जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. परत इफ स्टेटमेंट कडे जाणार, आय ची व्हॅल्यू 3 आहे, इज इक्वल टू 2 फॉल्स होणार, कंटिन्युअस होणार नाही, प्रिंट एफ होणार डायरेक्ट 2 व्हॅल्यू. जे ची व्हॅल्यू तिसऱ्या रो मध्ये 2 अशी दाखवली जाणार. इथून तो वापस जे प्लस प्लस कडे जाणार. सांगा. जे प्लस प्लस होणार 3 होणार, जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. परत इफ स्टेटमेंट कडे जाणार, वेअर 3 इज इक्वल टू 3 होणार, म्हणजे कंटिन्यू होणार. परत जे इथून प्लस प्लस होणार, हा, जे ची व्हॅल्यू कंटिन्यू जे प्लस प्लस होणार, जे ची व्हॅल्यू 4 होणार, व्हेरी गुड. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 फॉल्स होणार. फॉल्स होणार. मग डायरेक्ट तो बाहेरच येणार, डायरेक्ट बाहेर नाही येत, इथे येणार तो प्रिंट एफ कडे बॅकस्लॅश जाणार. एन कडे आणि तो चौथ्या रो मध्ये जाणार. त्यावेळेस आय ची व्हॅल्यू पण 4 होणार, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आणि मग बाहेर पडणार. येस. येस सर. कर्सर जो आहे तो चौथ्या रो मध्ये येतोय, लक्षात घ्या. चौथ्या रो ला आल्यानंतर मग आय ची व्हॅल्यू वाढणार, 4 होणार, म्हणजे चौथ्या रो ला आलो आपण. चौथ्या रो ला 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 फॉल्स आणि सगळं एक्झिक्युशन थांबणार मग. येस. आणि गेट सीएच कडे. हॅलो, येस सर. समजलं का सगळ्यांना? थँक्यू व्हेरी मच. अँड सलगर ना? येस सर. कुठली ब्रांच आहे तुमची? सीएससी. हा, सीएससी. सीएसएन. चांगली गोष्ट आहे बघा. बाकीच्यांना समजलं का? हॅलो हॅलो, बाकीचे गेले दिसत आहे ना घरी. हॅलो हॅलो, आता सलगर यांनी सांगितलेलं समजलं का? येस सर. स्क्रीन वरती 2 3 1 3 1 2 असं काय येतंय, कळलं का? हॅलो. येस सर. ठीक आहे. ज्यांना ज्यांना समजलं हे बरं का, त्यांना चॅप्टर नंबर 2 पूर्णपणे समजला असं समजू आपण, आणि इकडे चॅप्टर नंबर 2 चा एंड झाला असं पण सांगू आपण. काय अडचण? पुढच्या लेक्चरला चॅप्टर नंबर 3 स्टार्ट होईल. ओके. हॅलो. येस सर. Yes, sir. फक्त एक जाता जाता मला वाटतं 6 मिनिटे आहेत. 6 मिनिटात एक छोटासा वेगळा पॅटर्न बरं का. आपण पिरामिडचा प्रोग्राम कितवा होता हो? आठवतंय कोणाला? 1 2 3 4 1 ते 11 प्रोग्राम लिहिलेत आपण. मला डायरेक्ट तो उघडायचा आहे, माझा नंबर लक्षात नाही. पिरामिड. हॅलो, आठवतं का कोणाला कितवा नंबरचा प्रोग्राम होता? 1. पहिल्यांदा पिरामिडनेच चालू केलं वाटतं आज आपण. येस. हॅलो, आठवतं का बघा? येस सर. ठीक आहे. 12.cn त्या पिरामिडच्या जागेवरती समजा इकडे हार्ट शेप आणायचे. हार्ट शेप. हॅलो, कसं करणार? राईट ए सी प्रोग्राम टू डिस्प्ले फॉलोइंग पॅटर्न ऑन द आउटपुट स्क्रीन अँड डिस्प्ले हार्ट शेप. कसं म्हणणार बघा? हार्ट शेप इन्स्टेड ऑफ स्टार. सांगा कसं करणार? हॅलो, सोपं आहे बघा. स्टारच्या जागेवरती आपल्याला आता हार्ट शेप आणायचा. हार्ट शेपची आस्की व्हॅल्यू माहिती आहे का? हॅलो, 3. मग इथे कॅरेक्टर टाईपचं व्हेरिएबल घ्यायचं किंवा इंटिजर घेतलं तरी चालेल.
इंटिजर घेतलं तरी चालेल, इंटिजर आणि कॅरेक्टर घेतलं काय पण घ्या ना चालेल. सीएच नाव दिलं त्याला आणि इथे मशीनला फॉर लूपच्या आधी सांगितलं सीएच ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे असं सांगितलं बघा. आणि इथे स्टार दाखवायच्या ऐवजी मशीनला सांगितलं की %C म्हणजे कॅरेक्टर दाखव आस्की व्हॅल्यू 3 असताना. हॅलो हॅलो. येस सर. तर तो काय करतो, स्टारच्या जागेवरती हार्ट शेप दाखवतो. कळलं का? हॅलो हॅलो. येस सर. आपल्याकडे 4 मिनिटं आहेत बरं का. म्हणजे प्रोग्राम असा विचारला जाऊ शकेल, आउटपुट कंट्रोल इन्सर्ट कॉपी अल्ट F3. हे असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट तो पॅटर्न दाखवू आपण, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. यस. Yes, write a C program to display following pattern on the output screen. Hello. येस सर. आता इथे डिले फंक्शन जर वापरला त्याच्यासाठी आपल्याला हॅश इन्क्लूड DOS.h नावाची फाईल इन्क्लूड करायला लागते. डिले फंक्शन 3 ठिकाणी वापरू शकतो आपण बघा. पहिलं म्हणजे इथे वापरला \n, नंतर जर डिले फंक्शन वापरला, डिले ऑफ मशीनला सांगितलं 1 सेकंडचा डिले टाकला, 100 मिलीसेकंड म्हणजे 1 सेकंड. तर ह्या पॅटर्न मध्ये डिले कशाला लागेल हो, कुठे टाकला विचार करा. इथे टाकला. इथे कशाला लागेल डिले, कशाला लागेल ह्या पॅटर्न साठी? रो कम्प्लीट झाल्यानंतर. व्हेरी गुड व्हेरी गुड. अख्ख्या रो ला लागणार बघा, अख्ख्या रो ला डिले लागणार. म्हणजे असं काहीतरी डिले लागणार, अख्ख्या रो ला डिले लागणार. येस. हॅलो. अख्ख्या रो ला डिले लागला. Yes, sir. मी परत एकदा दाखवतोय, अख्ख्या रो ला डिले लागला. व्हेरी गुड बरं का. त्याला सेव्ह ॲज अल्ट F3 सेव्ह ॲज आणि 13.c तो डिले इथून काढून कंट्रोल इन्सर्ट डिलीट. इथे टाकला. इथे कशाला लागेल हो डिले? हॅलो. प्रिंटफ \n नंतर जो डिले दिलता तो काढून वरती टाकला, कशाला लागेल आता? पहिले शेप. हा, हार्ट शेप. हार्ट शेपला लागेल. करेक्ट. बघा ना, प्रत्येक हार्ट शेपला डिले लागेल. येस. कळलं का? हॅलो. येस सर. सेव्ह अल्ट F सेव्ह ॲज 14.c. काय केलं बघा, ते थोडस काढून टाकलं. आउटपुट काय दाखवायचं मलाच माहित नाही. ठीक आहे. 3 साठी ही आस्की व्हॅल्यू दाखवली त्यांनी. ठीक आहे. मी इकडे मशीनला 3 न देता हे थोडस डिले पण काढलं बरं का. डिले पण काढलं. इथून काढून तो डिले थोडासा इथे टाकला बरं का. आणि हे पूर्ण एका लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट मध्ये टाकायला लागलो. मी अजून एक नेस्टेड फॉर लूप वापरायला लागलो आहे. हे पूर्ण मी नेस्टेड फॉर लूप मध्ये टाकणार आहे. फॉर CH ची व्हॅल्यू 0 पासून CH इज लेस दॅन ऑर इक्वल टू आणि 255 CH प्लस प्लस. काय होईल आता? त्याला कमेंट पास करू किंवा हे काढूनच टाकू, सांगा. आपल्याला इथे डिले टाकला. आता ऍक्च्युली इथे डिले टाकला तर तो प्रत्येक कॅरेक्टरला लागतो. इथे डिले टाकला तर तो रोला लागतोय. येस. हॅलो. रोला लागतो इथे टाकला तर डिले. आणि जर आता इकडे अजून एक फॉर लूप वापरली आहे आणि त्या शेवटच्या फॉर लूप मध्ये डिले टाकलेला आहे, तो डिले आहे ना थोडासा 100 मिलीसेकंडचा फास्ट होण्यासाठी, तर अख्ख्या पिरॅमिडला डिले लागतो आता. हॅलो. ओके. हॅलो. येस सर.
आणि पिरॅमिड जे आहेत ते 0 पासून 255 म्हणजे 256 पिरॅमिड दाखवले जाणार आहेत आता 100 मिली सेकंडच्या फरकाने. आणि प्रत्येक कॅरेक्टर साठी वेगवेगळे पिरॅमिड कसं आहे बघा दिसतील बघा. येस. हॅलो हॅलो कळलं का काही? येस सर. आपण डिले हा अख्ख्या पिरॅमिडला लावलेला आहे. 100 मिली सेकंडचा डिले लावलाय प्रत्येक पिरॅमिडला. आणि प्रत्येक पिरॅमिड हा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स ASCII व्हॅल्यूज आपण व्हॅरी केलेले आहे 0 पासून 255 पर्यंत म्हणजे टोटल 256 पिरॅमिड दाखवलेत त्यांनी 100 मिली सेकंडच्या फरकाने. समजलं का? हॅलो. येस. येस सर. इकडे आपण थांबतोय ना. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. 1 मिनिट जास्त झाला आणि त्याच्यासाठी सॉरी म्हणून आपण इकडे थांबू.